हॅलो, नमस्कार. आजच्या लेक्चर 7मध्ये आपण इंडिकेटर्स या टॉपिकवर थोडंसं डिस्कस करणार आहोत आणि मी डायरेक्टली आज स्क्रीनवरच तुम्हाला नेतो आहे बिकॉज आपल्याला जे इंडिकेटर्स बघायचे आहेत हे प्रॅक्टिकली स्क्रीनवरच आपण स्टॉक किंवा तुम्ही जो पण स्टॉक इंडेक्स जो पण सिलेक्ट करणार आहात त्याला हे डायरेक्टली इंडिकेटर्स आपण अप्लाय करूनच इम्प्लिमेंट करून बघणार आहोत किंवा आपण एक प्रॅक्टिकली चेक करणार आहोत की इंडिकेटर्स कसे वापरायचे किंवा कधी कधी तुम्ही यूज करू शकतात. ओके, सो फर्स्ट आपण ADXबद्दल बोललो होतो. हा जो वर दिसतो आहे हा नॉर्मली तुमचा असा खाली दिसतो. मी तो इथे सेटिंग्समध्ये मूव अप केलं की तो वर सेट होतो. ओके, हा सध्या आपण मिनिमाइज करूया. एक सेकंड. ओके, सो फर्स्ट आता जो आपल्याला वर ADX दिसतो आहे तर ADXचं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. आता आपण सविस्तर हे थोडेसे इंडिकेटर्स जे मी स्वतः यूज करतो आणि तुम्ही पण ट्रेड करताना एक सेकंड थर्ड कॉन्फर्मेशनसाठी मल्टिपल कॉन्फर्मेशन्स आपण शोधत असतो. ओके, सो मल्टिपल कॉन्फर्मेशन्स घेताना ह्या इंडिकेटर्सचा आपण वापर करून एक एक्स्ट्रा कुठेतरी आपल्याला कॉन्फर्मेशन ह्यामुळे मिळतं. आता जेव्हा इथे मार्केट तुम्ही स्क्रीनवर बघताय की इथनं एक खूप मोठा फॉल आला होता. ओके, जर आपण इन केस आपलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स जे आपण ह्या आधी शिकलो आहे ते जर आपण इथे प्लॉट केलं, ओके, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, तर इथे हा चांगला एक पॉईंट दिसतो आहे जिथनं मार्केटने स्विंग हाय घेतला होता. ह्या पॉईंटला येऊन मार्केट परत वर गेलेलं आहे कुठेतरी आणि ह्या पॉईंटवरनं कॉन्स्टंट आपण सेलिंग बघतो आहे. ओके, एक दोनदा आपल्याला 2 पॉईंट्स मिळालेले आहेत तिथनं आपण कॉन्स्टंट सेलिंग बघतो आहे. ओके, त्याआधी मागे जेवढं जाल प्रत्येक ठिकाणी सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुमचं चेंज होत राहणार. इथे कुठेतरी इथे आहे, ह्या पॉईंटवरनं सेलिंग झालेलं आहे. जेव्हा आपण इथे बघतो आहे स्क्रीनवर तेव्हा आपल्याला इथे हा रेजिस्टन्स आणि इथे हा सपोर्ट आपण प्लॉट केला आहे. हा प्लॉट केल्यानंतर जेव्हा तुम्ही हा ब्रेकआउट झाला, ओके, हा ब्रेकआउट जेव्हा होतो आहे तेव्हा तुम्ही इथे ADX चेक करू शकतात की ADXमध्ये तेव्हा पॉवर किती होती किंवा ह्या स्टॉकमध्ये किंवा ह्या पर्टिक्युलर पेअरमध्ये. हे मी करन्सीचं तुम्हाला दाखवतो आहे. चार्ट बेसिकली सेम आहे, तुम्ही स्टॉक्सचा चेक कराल त्याच्यातही तुम्हाला ADX सेम काम करणार आहे. ओके, तर हा जेव्हा डाऊन ट्रेंड सुरू झाला किंवा हा ब्रेकआउट झाला तर ह्या डाऊन ट्रेंडच्या ब्रेकआउटमध्ये किती स्ट्रेंथ आहे किंवा किती ताकद आहे, किती पॉवर आहे हे बघण्यासाठी आपल्याला ADX चेक करायचा असतो. तर इथे जर आपण चेक केलं तर ADX कुठेतरी ब्रेकआउट व्हायच्या आधीच ADX थोडासा वर मूव्ह करत होता आणि जेव्हा हा ब्रेकआउट झाला आहे, ही ब्रेकआउट कॅन्डल आहे, ही ब्रेकआउट कॅन्डल जेव्हा झाली तेव्हा एक्झॅक्ट ADX आपण चेक केलं तर 25च्या वरच आहे, 29 पॉईंट समथिंग आहे. ओके, सो 25 प्लस आहे म्हणजे चांगलं आहे, म्हणजे स्ट्रेंथ आहे ते. त्याच्यामुळे जेव्हा असा ब्रेकआउट होतो तेव्हा ADXचा तुम्ही एक पॉवरने चेक करू शकतात की ह्या स्टॉकमध्ये किती पॉवर आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही ट्रेड घेऊ शकतात. ओके, प्रत्येक वेळी जेव्हा असं होईल की ब्रेकआउट होतो आहे पण तिथे ADXमध्ये पॉवर नाही आहे तर त्या पॉईंटला आपण त्या ट्रेडमध्ये घुसायचं नाही, थांबायचं, नेक्स्ट अपॉर्च्युनिटीसाठी वेट करायचं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा जिथे जिथे ब्रेकआउट्स किंवा काय होतात किंवा आता इथे स्टॉकमध्ये मुवमेंट जेव्हा आली आहे फास्ट तेव्हा ADX ग्रोईंग होता. ओके, तो 25 प्लस जाऊन ऑलमोस्ट 30पर्यंत जाऊन मग रिटर्न आला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ADXचा तुम्ही असा वापर करू शकता. आता आजचा एक मी ट्रेड घेतला आहे. ओके, त्याला मी काय कोणते हे ॲक्च्युली मी आज मुद्दाम एक्सपेरिमेंट करून इंडिकेटर्स यूजही कसे केलेत हे एक्झॅक्ट एक ट्रेड घेऊन मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी थांबलो होतो आणि आज मला एक ट्रेडही तसा मिळाला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करीन की नंतर मी कसा हा ट्रेड घेतला होता. ओके, एक तुम्हाला समजलं ADXने आपल्याला कळते स्टॉकमध्ये असलेली पॉवर. ओके, फक्त ट्रेंड चेक करायचा. अप ट्रेंड असेल तर ADX अप ट्रेंडची पॉवर सांगणार, डाऊन ट्रेंड असेल तर ADX डाऊन ट्रेंडची पॉवर सांगणार. ओके, हा झाला एक आपला इंडिकेटर. हा आता आपण थोडंसं हा पेन छोटा करून घेऊया. ओके, सेकंड इंडिकेटर जो मी तुम्हाला सांगणार आहे तो इंडिकेटर तुम्ही ऑलरेडी आपलं झालेलं आहे त्याच्यावर, पण तरी एकदा परत एक्सप्लेन करतो. तो आहे व्हॉल्यूम. ओके, इंडिकेटरच आहे. व्हॉल्यूममध्ये तुम्ही बघाल की व्हॉल्यूममध्ये काय होतं की जेव्हा कुठचा तरी एक स्ट्रॉंग ब्रेकडाऊन होतो तेव्हा व्हॉल्यूम्सने आपल्याला कळतं. आता फॉर एन एक्झाम्पल इथे जेव्हा हा ब्रेकआउट होतो आहे तेव्हा व्हॉल्यूम्स चांगले आहेत. ओके, इथे आधी चेक कराल तर आधी सेलिंगचे तेवढे व्हॉल्यूम्स नव्हते. ओके, इथे व्हॉल्यूम्स कमी आहेत, इथनं वाढलेत पण इथे कुठेतरी सेलिंगचे तेवढे स्ट्रॉंग नव्हते. जेव्हा हा बार आला आहे,
ओके, ही मोठी कॅन्डल जेव्हा बनली तेव्हा हा व्हॉल्यूम पंप झाला आहे, इथे कुठेतरी हाय व्हॉल्यूम आला आहे. ओके, त्यानंतर जेव्हा ब्रेकआउटही झालं आहे तेव्हा पण हाय व्हॉल्यूम्सने हा ब्रेकआउट झाला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी अशा हाय व्हॉल्यूम्सच्या वेळी तुम्ही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनच्या वेळी हे व्हॉल्यूम इंडिकेटर यूज करून ट्रेड चांगला एक घेऊ शकतात. बिकॉज व्हॉल्यूम्स तुम्हाला इंडिकेट करतात की हा खरोखर एक मूव्ह होणार आहे किंवा झाला आहे की हा फेक मूव्ह आहे. बिकॉज फेकआउट्समध्ये काय होतं, फेकआउट्समध्ये तुम्हाला व्हॉल्यूम्स असे कमी असणार, छोटे असणार. हे जसे दिसतात नाही एवढ्या ह्या स्पेसमध्ये हे छोटे असे व्हॉल्यूम्स असणार. ओके, सो जेव्हा पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो त्या व्हॉल्यूम या इंडिकेटरचा यूज आपण ह्यासाठी करतो की व्हॉल्यूम चेक करायचे, जेवढे मोठे बार्स तेवढा जास्त व्हॉल्यूम. ओके, हा झाला आपला दुसरा इंडिकेटर. ह्याच्यावर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. पिवोट पॉईंट्स थर्ड इंडिकेटर जो आपला आहे ज्याच्यावर आपण लेवल चेक करतो. आता इथे पण जर बघितलं तर पिवोटने ऑलरेडी पिवोट जेव्हा ब्रेकआउट झाला इथे त्याच्यानंतर पिवोट ब्रेकआउट झाल्यानंतर सपोर्ट 1कडे मार्केट यायचा प्रयत्न करणार, सक्सेसफुली तिथपर्यंत आलेलं आहे. त्यानंतर जेव्हा सपोर्ट 1 ब्रेक केला तेव्हा मार्केट सपोर्ट 2पर्यंत जाणार आहे. ओके, आणि हे जाणार आहे कन्फर्म आपल्याला कसं कळतं, एक ADXमध्ये असलेली पॉवर जर ती 25+ आहे आणि डाऊन ट्रेंड होता त्याच्यामुळे ह्या डाऊन ट्रेंडमध्ये पॉवर होती. सेकंड, जेव्हा हा ब्रेकआउट होतो त्या व्हॉल्यूम्सही चांगले होते. सेलिंगचे आपल्याला इथे रेड कलरचे मोठे बार्स दिसत आहेत त्यामुळे व्हॉल्यूम्सही चांगले होते. त्याच्यामुळे कुठेतरी मल्टिपल कॉन्फर्मेशन मिळतं की जेव्हा जेव्हा या लेवल तुटतात तेव्हा त्या व्हॉल्यूम्स जर चांगले असतील आणि ADXमध्ये स्ट्रेंथ पॉवर असेल तर तेवढ्या ताकदीने मार्केट हे आपल्या डिझायरेबल डिरेक्शनमध्ये जाऊ शकतं. ओके, सो पिवोट पॉईंटचा तुम्ही नेहमी असा यूज करू शकता जर तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये थोडी गडबड होत असेल. आता हा मी स्वतःच प्लॉट केलेला सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि जवळपास मागे पुढे थोडंसं झालं आहे पण मार्केट तिथनंच रिॲक्ट झालेलं आहे. दरवेळेस पिवोट पॉईंट्सनं मार्केट रिॲक्ट होईल तिथूनच असं नसतं, थोडं मागे पुढे होऊ शकतं. त्यामुळे मॅन्युअली कधी पण सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करणं प्रेफर करायचं, कारण मॅन्युअली तुम्हाला थोडीशी ॲक्युरेसी जास्त मिळू शकते रादर दॅन ऑटोमॅटिकली पिवोट पॉईंट्सने काढण्यापेक्षा. ओके, सो पिवोट पॉईंट्सनं तुम्ही बघाल तर पिवोट पॉईंट्सनं पण बऱ्यापैकी मार्केट कुठेतरी रिस्पेक्ट करतं. इथे पण तुम्ही बघा ह्या पॉईंटला जेव्हा पिवोटच्या जवळ मार्केट गेले तिथे लगेच व्हॉल्यूम आलं आणि सेलिंग आलं आहे. ओके, सपोर्टपर्यंत मार्केट आलं, परत सपोर्टकडनं थोडंसं मार्केटने सपोर्ट घेतला, परत पिवोटकडे गेलं. त्याच्यामुळे जेव्हा पण मार्केट कुठेतरी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतं तिथनं ते ऑपोजिट डिरेक्शनमध्ये नियर बाय जो काय रेजिस्टन्स किंवा सपोर्ट असतो तिथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घ्यायला जातं. ओके, सो हा थर्ड इंडिकेटर झाला तुमचा पिवोट पॉईंट्स, हा मी काढतो. आता फोर्थ इम्पॉर्टंट इंडिकेटर एक मी तुम्हाला जो दाखवणार आहे जो तुम्ही यूज करू शकतात एक्स्ट्रा कॉन्फर्मेशनसाठी. एक सेकंड. ओके, इथेच आहे. तो आहे आपला MACD. ओके, एक सेकंड. हां, ओके, रिस्टोर झालं. हा मी एकदा क्लोज करतो आणि वन्स अगेन ॲड करून तुम्हाला दाखवतो. इंडिकेटर्समध्ये गेल्यानंतर टाईप करायचं आहे MACD. फुल फॉर्म आहे याचा मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स. ओके, MACD शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. MACD म्हटल्यावर हा इंडिकेटरवर क्लिक केला देख की हा असा इंडिकेटर सेट होतो. ओके, तर ह्या इंडिकेटरमध्ये दोन गोष्टी आपल्याला मिळत आहेत. एक जे हे तुम्हाला बार्स दिसत आहे त्याच्यावर खाली आणि वर. ओके, ही जी मध्ये लाईन आहे ओके 0 ती आपण ह्याला बेस लाईन म्हणतो. कुठेतरी ते बेसलाईनच्या वर किंवा खालीच तुम्हाला हे बार्स दिसणार आहेत. ओके, ग्रीन असले तर बेसलाईनच्या वर, रेड असले तर बेसलाईनच्या खाली. ओके, तर हे बार्स तुम्हाला वन्स अगेन व्हॉल्यूम इंडिकेट करतात. ओके, तर ह्याचा आपल्याला यूज काय होतो, एक म्हणजे आपण व्हॉल्यूम इंडिकेटर यूज करतो आहे, प्लस आपण जेव्हा हे व्हॉल्यूम्स बघतो तेव्हा आपल्याला एक डबल कॉन्फर्मेशन मिळतं. ओके, आता MACDचा वापर कसा असतो, MACD ह्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला ब्लू आणि ऑरेंज किंवा ब्लू आणि रेड म्हणू शकता. ओके, सो जेव्हा जेव्हा ही ब्लू लाईन ह्या ऑरेंज किंवा रेड लाईनला खालून वर क्रॉस करणार आहे. ओके, खालून वर जेव्हा क्रॉस करणार आहे तेव्हा तुमचा बाईंग सिग्नल असतो. ओके, हा इंडिकेटर तुम्हाला सिग्नलसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा जर इन केस तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्सना तुम्हाला कॉन्फर्मेशन हवं आहे की मार्केट इथनं कुठच्या डिरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतं किंवा मार्केट सेंटिमेंट काय आहे तर तुम्ही हा इंडिकेटर यूज करू शकता. आता फॉर एन एक्झाम्पल जेव्हा हे मार्केट इथे ब्रेकआउट झाला आहे त्याआधीच MACDने इथे इंडिकेशन दिलेलं होतं. ओके, MACDने इंडिकेशन खूप आधीच दिलेलं होतं
इथूनच जेव्हा हे रेझिस्टन्सच्या लेवलला होतं तेव्हाच MACDमध्ये जेव्हा ही ब्लू लाईन अशी वरून खाली क्रॉस करते ह्या रेड लाईनला, ओके, इथे नीट लक्षात आहे, जेव्हा ही ब्लू लाईन वरून खाली क्रॉस करते तेव्हा आपल्याला सेलिंग सिग्नल जनरेट होतो. ओके, इथे सेलिंग सिग्नल जनरेट ऑलरेडी झालेला होता. इथेच आपण इथे पुढे जेव्हा हे मोठे वॉल्यूम्स आपल्याला दिसले, थोडे वाढले, तेव्हा आपण इथे एंट्री करू शकलो असतो किंवा सेफर साईड ब्रेकआउटच्या वेळी तुम्ही एंट्री करू शकता, कारण MACDने ऑलरेडी सेलिंग सिग्नल दिलेला आहे. ओके, परत एकदा इथे जेव्हा आणि ह्या लाईन्स जेव्हा आता खाली असतील, ओके, ह्या बेस लाईनच्या खाली जेव्हा असतील आणि तेव्हा ब्लू लाईन रेड लाईनला अशी खाली क्रॉस करणार आहे, तेव्हा स्ट्रॉंग सेलिंगची अपेक्षा असते. ओके, तेव्हा स्ट्रॉंग सेलिंग होऊ शकतं. वर जेव्हा सेलिंग देतं तेव्हा होणारच आहे सेलिंग, नो डाऊट ॲट इट. पण जेव्हा ह्या बेस लाईनच्या खाली तुम्हाला ब्लू लाईन रेड लाईनला वरून खाली क्रॉस करते तेव्हा स्ट्रॉंग सेलिंग आपण म्हणू शकतो आणि ते तुम्हाला चार्टवर पण इथे दिसतं आहे. प्लस हे वॉल्यूम्स, ओके, आपला व्हॉल्यूम इंडिकेटरमध्ये पण असलेले हाय व्हॉल्यूम्स, MACDचे पण जे व्हॉल्यूम्स आपल्याला दिसत आहेत ते पण इथे चांगले मोठे बार्स होते, हाय होते. त्यामुळे कुठेतरी इथनं जरी तुम्ही एंट्री घेतली असती तरी चाललं असतं. इथे दिलेलं आहे MACDने ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे. ओके, इथनं जरा वर गेलेली, इथे क्रॉस झाली रेड लाईनला खाली, तेव्हा आपण जरी इथे एंट्री घेतली असती, समजा आता इथे क्रॉस झाली आहे ही लाईन, ओके, इथे ह्या पॉईंटला, इथे समजा तुम्ही एंट्री लावली, तुमचा स्टॉप लॉस बनतो हा. ओके, आता इथे तुम्ही काय करू शकता, 1:2 सेफ साईड आपलं 1:2 ठेवायचं. पण दुसरा ऑप्शन असतो की जोपर्यंत हे व्हॉल्यूम्स कमी होत नाहीत, आता जसे हे हळूहळू इथे कमी होत गेले, ओके, इथे जेव्हा कमी झाले आणि जेव्हा इथे आपल्याला दिसलं की बेस लाईनच्या वर आता एक ग्रीन बार येतो आहे, म्हणजे कुठेतरी आता बाईंगचा व्हॉल्यूम येतो आहे, तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकतात. ह्या दुसरी पद्धत झाली. पहिली पद्धत 1:2, दुसरी पद्धत जेव्हा व्हॉल्यूम्स कमी होणार आणि बेस लाईनच्या ऑपोजिट व्हॉल्यूम्स दाखवणार आपल्याला बाईंगचे, तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता. त्या हिशोबाने 1:3.6 तुम्ही अचीव करू शकला असता. नॉर्मली मी सजेस्ट करीन की तुम्ही 1:2 हाच रेशो ठेवा. ओके, बिकॉज 1:2 बऱ्याचदा MACD थोडासा डिले करू शकतो, कारण शेवटी तो एक इंडिकेटर आहे, प्राईज ॲक्शनच फॉलो करतो. त्यामुळे प्राईज ॲक्शन नंतर आपल्याला कुठेतरी तो इंडिकेशन देणार आहे. त्यामुळे बेटर तुम्ही 1:2च ठेवा, म्हणजे ॲटलिस्ट तुमचे 1:2 प्रॉफिट तरी बुक होत जातील. ओके, हळूहळू एक्सपिरियन्स येईल तेव्हा तुम्ही MACDचे व्हॉल्यूम्स कमी होऊन चेंज होईपर्यंत थांबवू शकता. ओके, सो हे एक एक्झाम्पल. आता बाईंग साईडचं जर एक एक्झाम्पल बघायचं झालं तर मी तुम्हाला एक थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल, जिथे आपल्याला कुठेतरी अपट्रेंड मिळेल. ओके, ट्रेंड नेहमी फॉलो करायचा. जर ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड आहे आणि MACDत बाईंग सिग्नल देतो आहे, किंवा ट्रेंड अपट्रेंड असेल आणि MACDमध्ये सेलिंग सिग्नल देतो आहे, तर तिथे थोडंसं म्हणजे आय होप की तुम्हाला ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं नाही, आतापर्यंत तरी कळलेलं असेल. त्याच्यामुळे असे ट्रेड्स घेऊ नका जे अगेन्स्ट द ट्रेंड असतील. ओके, आता इथे पण बेस लाईनच्या वर आहे. ओके, बेस लाईनच्या वर आहे इथे. आता हे व्हॉल्यूम्स एवढे वाढलेले आहेत, तेही एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ओके, आता इथे जेव्हा पहिलं क्रॉसओव्हर दिला, ओके, हा आता अपट्रेंड चालू होता. थोडंसं झूम आउट जर केलं, इथनं हा अपट्रेंड चालू आहे, बऱ्याच टाईमपासून अपट्रेंडच चालू आहे, म्हणजे मी 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेममध्ये. हा एवढा अपट्रेंड चालू असताना जेव्हा तुम्हाला इथे MACDने ब्लू लाईनने रेड लाईनला खाली क्रॉसओव्हर दिला, सेलिंग सिग्नल दिला, तेव्हा घ्यायचा नाही. घेतला तरी खूप छोटे तुम्हाला प्रॉफिट ठेवले पाहिजेत. ओके, पण आता अपट्रेंड होता, प्लस अपट्रेंड असताना कुठेतरी इथे MACDने, ओके, ह्या पॉईंटला MACDने ब्लू लाईनने रेड लाईनला क्रॉसओव्हर दिला आहे. इथे ब्लू लाईन खालून क्रॉस झाली आहे रेड लाईनला. ओके, खालून जेव्हा वर क्रॉस होते तेव्हा आपण त्याला म्हणतो बाईंग सिग्नल. ओके, प्लस व्हॉल्यूम तुम्हाला नॉर्मल व्हॉल्यूम इंडिकेटरवर इथे ऑलरेडी व्हॉल्यूमचा एक मोठा बार आलेलाच होता. प्लस MACDचे जे व्हॉल्यूम्स आहेत तिथे बघाल की तिथे पहिलाच एक मोठा बार आला आहे, पहिलाच चांगला व्हॉल्यूम होता. कम्पेअर्ड टू हे प्रिव्हियसली जे सेलिंग झालं आहे त्याच्यापेक्षा बाईंगचा व्हॉल्यूम चांगला होता. ओके, जेव्हा क्रॉसओव्हर झालेलं, ओके, क्रॉसओव्हर जेव्हा झालेलं तेव्हा तुम्ही एंट्री करू शकता. समजा आता तुम्ही ही मोठी कॅन्डल आली, कॉन्फर्मेशन घेतलं, इथे तुम्ही जर एंटर केलात, फॉर एन एक्झाम्पल आपण एक पोझिशन लावून बघूया इथे समजा ह्याच्या क्लोजिंग प्राईसला तुम्ही एंटर केलात, तुमचा स्टॉप लॉस ही कॅन्डलच्या 50% किंवा ही आलेली कॅन्डल किंवा तुम्ही ह्याच्या खाली ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्या खाली जरी ठेवलात तरी चालेल. जेवढा तुमचा स्टॉप लॉस आहे त्या हिशोबाने तुम्ही 1:5 पहिलं टार्गेट करायचं. ओके, जेव्हा स्टॉप लॉस मोठा असतो तेव्हा 1:5 टार्गेट ठेवायचं, कारण 1:2 होईलच हे आपण सांगू शकत नाही. आपण आता स्क्रीनवर बघूया, जर 1:2 आपण ठेवलं असतं तर झालं असतं का? ओके, 1:2 आपण ठेवलं असतं तर झालं असतं, पण खूप टाईम लागला असता. ओके, साधारणतः हा ट्रेड कंप्लीट व्हायला आपल्याला अराऊंड 18 तास, म्हणजे एक दिवस पूर्ण गेला असता, कारण हे 24 तास मार्केट ओपन असतं.
इंडियन मार्केटमध्ये करत असता तर तुम्हाला साधारण 2 दिवस गेले असते. ओके. सो शक्यतो 1:5 टार्गेट करायचं जेव्हा तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा असेल, जसा की इथे होताच. प्लस आता जे मी सांगितलं होतं की ते हाय व्हॉल्यूम्स होते, तर त्यामुळे जोपर्यंत ही ब्लू लाईन रेड लाईनच्या जवळ येत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये टिकून राहायचं. ओके. इथे कुठेतरी तुम्ही बघाल ह्या पॉईंटला ही लाईन जेव्हा जवळ आली तेव्हा तुम्ही इथे जरी एक्झिट केलं असतं तरी तुम्ही 1:5 घेऊनच गेला असता घरी. ओके. सो म्हणून 1:5 एक सेन्सिबल ठेवायचं. आणि आता इथे परत ब्लू लाईनने रेड लाईनला खाली क्रॉसओव्हर दिला आहे म्हणून इथे सेलिंग करायचं नाही, कारण नीट समजा हा अपट्रेंड सुरू आहे आणि अपट्रेंड सुरू असताना MACDने जरी सेलिंग दिलं ते छोट्या टाईमसाठी असणार आहे, कारण तो प्राईज ॲक्शनने चालला आहे इंडिकेटर. पण अपट्रेंड सुरू असताना सेलिंग सिग्नल जरी आले तरी सेलिंग करायचं नाही. त्याच्यामुळे ऑलवेज मेक शुअर की जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडच्या बाजूनेच तुम्ही राहायचं. ओके. आणि जेव्हा जेव्हा ट्रेंडच्या अगेन्स्ट तुम्ही जाणार कदाचित 1-2दा प्रॉफिट कराल, पण मॅक्झिमम टाईम तुमचा लॉसच होणार आहे. ओके. जिथे जिथे तुम्हाला बाईंग एंट्री मिळते इथे परत जर आता ब्लू लाईनने रेड लाईनला क्रॉस केलं परत तुम्ही इथे एंट्री घेऊ शकला असता. फॉर एन एक्झाम्पल जर आपण इथे ब्लू लाईन इथे क्रॉस झाली, इथे आपण समजा एंट्री घेतली, हा प्रिव्हियस लो स्टॉप लॉस ठेवला आणि 1:5 किंवा 1:2 जे पण तुमचं टार्गेट आहे अगेन हे टार्गेट कंप्लीट झालं असतं. ओके. सो जिथे जिथे अप ट्रेंड जेव्हा सुरू असतो, आता अप ट्रेंड डाऊन ट्रेंड कसा बघायचा, सुपर ट्रेंड ऑलरेडी इंडिकेटर मी सांगितलेलं आहे तुम्हाला. मॅन्युअली नजरेलाही तुम्ही नजरेने चेक करू शकता. जेव्हा हायर लोज बनत जातात तेव्हा अप ट्रेंड आहे. आता क्लीन अप ट्रेंड दिसतो इथपर्यंत आपल्याला. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला अप ट्रेंड असतो किंवा सुपर ट्रेंडवर तुम्ही बघून तुम्हाला कळतं आहे की ट्रेंड कुठचा सुरू आहे, त्या ट्रेंडच्या दिशेनेच तुम्ही ट्रेड्स घ्यायचे. आणि MACD फक्त तुम्हाला एक चांगली हेल्प करू शकतो, बिकॉज इथे तुम्हाला कुठेतरी बाईंग आणि सेलिंग सिग्नल्स मिळणार. नेहमी लक्षात घ्या, ब्लू लाईन जेव्हा रेड लाईनला खालून वर क्रॉस करणार आहे तेव्हा तो बाईंग सिग्नल असतो, आणि जेव्हा ब्लू लाईन रेड लाईनला वरून खाली क्रॉस करणार आहे तेव्हा तो सेलिंग सिग्नल असतो. ओके. आणि हे व्हॉल्यूम्स तुम्हाला एक एक्स्ट्रा कॉन्फर्मेशन देतात. जोपर्यंत हे व्हॉल्यूम चांगले मोठे बार्स आहेत तोपर्यंत तुम्ही ट्रेडमध्ये राहू शकतात. ओके. सो अगेन MACD पण थोडंसं तुम्हाला हा अप्लाय करून थोडं प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला थोडं ॲनालिसिस स्वतःहून केलं पाहिजे, तरच तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत. कारण नुसतं मी सांगणार एकदाच तुम्ही ऐकून तुम्हाला कळणार नाही. प्रॅक्टिकली तुम्ही हे थोडंसं एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. ओके. सो आज आपण बघितलं ADX जो स्टॉकची स्ट्रेंथ सांगतो, पॉवर सांगतो. दुसरा आपण बघितलं व्हॉल्यूम, जो व्हॉल्यूम सांगतो, क्वांटिटीज सांगतो की तेव्हा किती व्हॉल्यूममध्ये उलाढाल चालू आहे. थर्ड आपण बघितला पिवोट पॉईंट्स. पिवोट पॉईंट्समध्ये आपल्याला कळतात लेवल्स. ओके. पिवोट पॉईंट्समध्ये आपल्याला समजतात लेवल्स. आणि फायनली MACDमध्ये आपल्याला मिळतात सिग्नल्स. ओके. कधी बाय करायचं, कधी सेल करायचं, फक्तच ट्रेंडच्या बरोबर राहायचं, अगेन्स्ट द ट्रेंड कधीच जायचं नाही. हे नेहमी आणि नीट लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आज एक ट्रेड घेतलेला आहे. हे सगळं कसं आपण जुळवून बघतो आणि मग ट्रेड घेतो हे दाखवण्यासाठी मी एक एक्झाम्पल ठेवलं होतं. तर ते एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. ओके. सो इथे आता 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेममध्येच मी होतो. ओके. हा इंट्राडे ट्रेड होता आजचा. 1:2 रेशो होता. 1:2 टार्गेट ठेवलेला मी. आणि त्यात तुम्ही जर चेक कराल तर इथे आपल्याला MACDने ऑलरेडी हा अपट्रेंड चालू आहे. ओके. इथे कुठेतरी मार्केट साईडवेज होतं, बराच टाईम साईडवेज होतं. इथे मार्केटने एक थोडासा पंप दिला आहे खालून. त्यानंतर मार्केटने हा हायर लो क्रिएट केला. ओके. तुम्ही स्ट्रक्चर नीट समजा. जेव्हा मार्केट इथे आलं, मार्केटने डबल बॉटम केलं, इथनं मार्केट वर गेलं, हा प्रिव्हियस लोपेक्षा वर असल्यामुळे हायर लो दिला. हा पुढे आपल्याला थोडा हायर हाय दिला. अगेन थोडासा ह्याला आपण हायर लो नाही म्हणू शकत, पण कुठेतरी सेम हायर लो लेवलला आपण होतो. त्यामुळे कुठेतरी स्ट्रक्चर चेंज होत होतं. हे स्ट्रक्चर चेंज होणं जर तुम्हाला लवकर लक्षात येत असेल तर तुम्ही ह्या ट्रेंडमध्ये घुसू शकता. ओके. इथे स्ट्रक्चर मार्केटचं चेंज झालं. अगेन हा लो मार्केटने तोडला नव्हता, बट प्रिव्हियस हाय मार्केटने तोडलेला. इथे क्लिअर कट दिसतंय मार्केटने प्रिव्हियस हाय तोडलेला आहे. त्याच्यामुळे इट वॉज अ हाय प्रॉबिबिलिटी की इथनं एक थोडा छोट्या टाईमसाठी का होईना एक अप ट्रेंड सुरू होऊ शकतो. प्लस MACDत जेव्हा मी बघितलं तेव्हा MACDने ऑलरेडी इथे आपल्याला एक ब्लू लाईनने रेड लाईनला क्रॉसओव्हर दिलेलं. ओके. ह्या पॉईंटला. पण या झोनमध्ये असल्यामुळे मी इथे ट्रेड घेतला नव्हता, कारण आपण या झोनमध्ये होतो. हा झोन मी जो ड्रॉ केला आहे हा कुठेतरी पिवोट पॉईंट आणि सपोर्ट 1चा झोन होता. त्याच्यामुळे या झोनमध्येच मार्केट बऱ्यापैकी मला वाटतं 25 तारीख म्हणजे 2 दिवस मार्केट ह्या झोनमध्येच फिरत होतं कालपासून. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ट्रेड घेतला नाही. पण वन्स जेव्हा मार्केटने हा रेजिस्टन्स तोडला किंवा हा इथे पिवोट आहे. ओके. हा मी ड्रॉ केलेला रेजिस्टन्स जरा वेळ डिलीट करूया. हा जो पिवोट आहे हा पिवोट मार्केटने जेव्हा इथे तोडला तेव्हा मी व्हॉल्यूम चेक केले तर व्हॉल्यूम इथे इन्क्रीजिंग होते. स्ट्रॉंग व्हॉल्यूम्स प्लस MACDने इंडिकेशन दिलेलं
ओके. थर्ड, ADXची पॉवर तुम्ही बघाल जेव्हा हा ब्रेकआउट झाला आहे इथे, तेव्हा ADX ग्रो करत होता. ADX इथे कुठेतरी 20-21च्या आसपास होता आणि इथनं ग्रो करत होता. त्यामुळे मी इथे कुठेतरी एंट्री घेतली आणि तिथे जो माझा झोन होता त्या झोनला मी एंट्री घेतली आहे. ओके. इथे एंट्री घेतलेली, स्टॉप लॉस माझा झोनच्या खाली होता आणि माझा टेक अवे प्रॉफिट 1:2 मी ठेवलेला. आणि जेव्हा इथे अजूनही बघा, जोपर्यंत हे माझं टार्गेट आधीच टच झालं, पण इथे जेव्हा जवळ आलेलं तेव्हा मी थोडंसं माझा स्टॉप लॉस ट्रेल केलेला. स्टॉप लॉस ट्रेल करून मी माझं इथे आणून ठेवला होता, जिथे व्हाईट लाईन मी ड्रॉ केली आहे. तो प्रिव्हियस लो जिथे होता तिथे मी माझा स्टॉप लॉस आणून ठेवलेला. म्हणजे इनकेस जरी मार्केट इथनं रिव्हर्स झालं असतं, टार्गेट माझं हिट न करतं, तरी पण माझं स्टॉप लॉस हिटून मी काहीतरी प्रॉफिट घेऊन गेलो असतो. ओके. लॉस नव्हता, प्रॉफिटच होतं. प्लस अजूनही तुम्ही बघाल तर कुठेतरी अजून त्या ब्लू लाईनने रेड लाईनला क्रॉस केलेलं नाही आहे. म्हणजे आता कुठेतरी इथनं हा रेजिस्टन्सला सपोर्ट घेऊन मार्केट थोडंसं खाली येणार आहे. पण असं टाईटली जर तुम्ही हे प्रॉफिट्स बुक करत राहिलात तर तुमचं 1:2 इझिली कवर होतं. ग्रीडी नाही व्हायचं. ओके. रेजिस्टन्स लेवल इथे पिवोटला दिसते म्हणून एक्झॅक्ट त्या लेवललाच प्रॉफिट बुक करायचं हे नाही. आता झालं आहे, नेहमी होणारच असं नसतं. त्यामुळे शक्यतो झोन वाईज आपण आपलं प्रॉफिट बुकिंग ठेवायचं. मी थोडंसं पिवोट रेजिस्टन्स 1च्या थोडंसं खालीच ठेवलं आहे बघा माझं ट्रिगर. ओके. ह्या प्राईजला इथे माझं प्रॉफिट बुक झालेलं. सो त्यामुळे जेव्हा आपण ट्रेड कराल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्यायचं आणि मल्टिपल इंडिकेटर्सचा कॉन्फर्मेशनसाठी यूज करायचं. ओके. फर्स्ट बघायचं ट्रेंड बघून झाल्यानंतर चेक करायचं की तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल्स काय आहेत. थर्ड, चेक करायचं ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन जर तिथे मिळतो आहे तर तिथे व्हॉल्यूम्स काय आहेत, ADXची पॉवर किती आहे. आणि त्यानंतर MACDने जर आधीच दिलेलं असेल सिग्नल तर वेल अँड गुड, किंवा MACDचाही तुम्ही आधार आधी घेऊ शकता. पण MACD वापरत नसाल तर तुम्ही पहिल्याच्या 3 गोष्टी सांगितल्या त्याने पण तुम्ही व्यवस्थित कॉन्फर्मेशन्स घेऊ शकतात. ओके. सो दॅट वॉज इट. आजच्या ह्याच्यात इंडिकेटर्स थोडंसं मला ह्या 3-4 इंडिकेटर्सबद्दल तुम्हाला एक डीप नॉलेज असावं म्हणून हे सांगायचं होतं. आणि हे मॅक्झिमम यूज करतात लोक इंडिकेटर्स, तुम्ही पण करू शकतात एक एक्स्ट्रा कॉन्फर्मेशनसाठी. बट विदाउट ॲनालायझिंग, विदाउट प्रॅक्टिस तुम्ही जर म्हणाल डिरेक्टली मी यूज करणार आणि ट्रेड्स घेणं होणार नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट. त्यामुळे जे मी इंडिकेटर सांगितलेत हे एक इंडिकेटर अप्लाय करा. एकावेळी सगळे अप्लाय करून ठेवू नकात. ओके. एक इंडिकेटर अप्लाय करा आणि ॲनालिसिस करा आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, जेव्हा कळेल इंडिकेटर्स कसे ऑपरेट होतात, त्यानंतर तुम्ही मल्टिपल इंडिकेटर्सचे कॉन्फर्मेशन्स घेऊ शकतात. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.